सरस आणि विक्री प्रदर्शन गणपतीपुळे या पवित्र स्थानी आज दिनांक 24 डिसेंबर ते 28 डिसेंबर या 5 दिवसामध्ये होत आहे। या सरस विक्री आणि प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी उपस्थित असणाऱ्या रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी आदरणीय रानडे मॅडम, त्याचबरोबर श्री क्षेत्र गणपतीपुळे देवस्थानचे सरपंच श्री निलेश कोलटकर साहेब, या गणपतीपुळ्याच्या प्रथम नागरिक तथा सरपंच मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आमच्या जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता बिराजे मॅडम, जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी सातपुते साहेब, उद्योग विभागाचे आजगावकर साहेब, त्याचबरोबर रत्नागिरी तालुक्याचे गटविकास अधिकारी शेळके साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मंडणगड तालुक्याचे गटविकास अधिकारी खरात साहेब, व्यासपीठावर उपस्थित असणारे रत्नागिरी जिल्हा उमेदचे DMM, त्यांचे सर्व आमची उमेदची टीम, त्याचबरोबर तालुका स्तरावरून आलेल्या सर्व तालुका स्तरीय उमेद कक्षाचे उपस्थित अधिकारी कर्मचारी, या प्रदर्शन आणि विक्री सोहळ्यासाठी रत्नागिरी जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यातून आलेल्या प्रभाग संघाच्या पदाधिकारी, ग्रामसंघाच्या पदाधिकारी, त्याचबरोबर बचत गटाच्या आपल्या मालाच्या विक्रीसाठी सर्वच उपस्थित असलेल्या सर्व भगिनी, या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व पत्रकार बंधू आणि भगिनी, मी जिल्हा उमेद कक्षाच्या वतीनं आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। खरं म्हणजे दरवर्षी डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात गणपतीपुळे या ठिकाणी जिल्हास्तरीय सरस आणि विक्री प्रदर्शनात होत असतं। या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून नेहमीच आपल्याला आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार डॉक्टर उदय सामंत साहेब हे वेळ देतात, स्वतः उद्घाटनासाठी उपस्थित असतात। परंतु या ठिकाणी एक नमूद करायचं की आज अचानक कॅबिनेटची मीटिंग लागल्यामुळं आज सकाळी निरोप आला की आज जरी साहेब उपस्थित नसले तरी आपल्या प्रदर्शन आणि विक्री कार्यक्रमाला म्हणजे त्यांच्या वेळेनुसार ते निश्चितपणे उपस्थिती लावून जातील, कारण साहेब उपस्थित राहून आपणाला पण मार्गदर्शन करतात। त्याचबरोबर आपल्या बचत गटाच्या प्रत्येक चळवळीमध्ये, मग ग्रामसंघाच्या किंवा आपल्या फेडरेशनच्या इमारतींच्या संदर्भात वगैरे साहेबांनी वेळोवेळी आपल्याला आर्थिक आणि भौतिक सहकार्य केलेलं आहे। त्याचबरोबर आपल्याला माहीत आहे की आपण आपल्या उमेदमार्फत सिंधुरत्न योजनेमार्फत टुरिस्ट बस असो किंवा हाऊसबोट असो यासारखे नाविन्यपूर्ण प्रकल्पसुद्धा साहेबांच्या सहकार्याने आपण या ठिकाणी यशस्वीरित्या राबवलेले आहेत। त्यामुळे साहेब इथं आज मीटिंगमुळे उपस्थित राहू शकले नाही, तरी त्यांच्या सदिच्छा आशीर्वाद आपल्या सर्वांच्या पाठीशी आहेत। खरं म्हणजे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये गणपतीपुळेमध्ये जी पर्यटकांची गर्दी असते, त्या गर्दीचा विचार करून आपण नेहमी या ठिकाणी हे प्रदर्शन घेत असतो आणि यशस्वीसुद्धा करत असतो की अगदी 50 लाखापेक्षा सुद्धा जास्त रकमेच्या उलाढाली म्हणजे सलग मागच्या 2-3 वर्षामध्ये झाल्याचं आढळून येतं। आणि मग आपल्या इथं तसं बघितलं तर जवळजवळ 15,000पेक्षा जास्त म्हणजे 15,293 इतके बचत गट आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये उमेदमार्फत तयार झालेले आहेत आणि सगळेच्या सगळे बचत गट हे ॲक्टिव्ह आहेत। त्या सर्व बचत गटांना म्हणजे जवळजवळ 5 असणाऱ्या सर्वच बचत गटांना आपण खेळते भांडवल दिलेलं आहे। त्याचबरोबर आपल्या बचत गटांची कर्ज प्रकरणंसुद्धा
पात्र असणारा पात्र असणाऱ्या सर्वच बचत गटांना आपण कर्जाची सुविधा दिलेली आहे। आणि ह्या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते की रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बचत गटांना जे कर्ज दिलं जातं त्या कर्जाची जी तिकीट साईज आहे ती तिकीट साईज राज्यात सर्वात मोठी आहे। म्हणजे राज्यात सगळ्यात एक नंबरचं काम बचत गटांच्या माध्यमातून आपल्या महिला भगिनी करतायत आणि त्याला तसाच रिस्पॉन्स शासनाच्या आणि बँकाच्या माध्यमातून मिळतोय। त्यामुळे पहिला, दुसरा, तिसरा डोस, चौथा डोस सुद्धा काही बचत गटांना मिळालेला आहे। आणि निव्वळ आपलंच सरस प्रदर्शन नाही तर महालक्ष्मी सरस प्रदर्शन असो राज्य पातळीवरचं किंवा देशाच्या वेगवेगळ्या राज्यामध्ये जी सरस सारखी प्रदर्शन होतात त्या सर्वच प्रदर्शनामध्ये आपल्या बचत गटांचा सहभाग असतो। आणि काही बचत गटांनी राष्ट्रीय पातळीवरची सुद्धा पारितोषिकं आपल्या मिळवले आहेत। आजच्या या बचत गटाच्या प्रदर्शनासाठी आपण जेवढे स्टॉल लावलेले आहेत त्या स्टॉलमध्ये सर्वच तालुक्यांचा सहभाग आहे हे पण या ठिकाणी सांगावंसं वाटतं। आणि आपले परंपरागत पद्धतीचे जे काय बचत गटाची उत्पादनं आहेत ती तर आपण इथं आहेतच, परंतु अगदी नव्यानं आपल्या काही FPC आहेत किंवा गारमेंट्सचा सुद्धा व्यवसाय आता बचत गटाच्या माध्यमातून सुरू आहे, त्याच्यासाठी सुद्धा आपण स्टॉल उपलब्ध करून दिलेले आहेत। मी परत एकदा स्नेहा मॅडमचं या ठिकाणी स्वागत करतो की या अर्थानं की मॅडम आल्यापासून गेल्या वर्षभरामध्ये अनेक बचत गटांना मॅडमनी स्वतः भेटी दिलेल्या आहेत, त्यांच्याकडच्या नवीन नवीन कल्पना ऐकून घेतलेल्या आहेत। मॅडमचं पण बचत गटाच्या सक्षमीकरणासंदर्भात स्वतःचं एक विजन आहे आणि या वर्षामध्ये आणखी आपण यामध्ये यशस्वी होऊ अशी अपेक्षा व्यक्त करतो। परत एकदा मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि ह्या बचत गट विक्री आणि प्रदर्शन 100% दरवर्षी सालावादप्रमाणे यशस्वी होईल अशी अपेक्षा व्यक्त करून मी आपलं प्रास्ताविक संपवतो। उद्घाटन झालं असं मी जाहीर करते। सर्वप्रथम या ठिकाणी बचत गटांच्या आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेलो आहोत किंवा जे आर्थिक सक्षमीकरण या जिल्ह्यातल्या महिलांचं झालेलं आहे त्याची साक्ष म्हणून आज हे प्रदर्शन या ठिकाणी होत आहे। यासाठी प्रथम वंदनीय माता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांना वंदन करून आपण या प्रदर्शनाला सुरुवात करतोय। या कार्यक्रमासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले जिल्हा परिषद येथील माझे सहकारी PD DRDA जाधव साहेब, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर जिल्हा परिषद बिराजे मॅडम, त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावरचे DIC आजगेकर साहेब, प्रशांत सातपुते साहेब जिल्हा माहिती अधिकारी, या ज्या ठिकाणी आपलं प्रदर्शन होतंय ते ग्राउंड किंवा ती जागा ज्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली असे श्री क्षेत्र गणपतीपुळे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सरपंच निलेश कोलटकरजी, या श्री क्षेत्र गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या सरपंच कल्पना पके मॅडम, गणपतीपुळ्याचे उपसरपंच, त्याचप्रमाणे रत्नागिरी तालुक्याचे BDO आणि या ठिकाणी जिल्हा सरसला आवर्जून उपस्थित असलेले रत्नागिरी जिल्ह्याचे दुसरं टोक असलेले मंडणगडचे BDO आणि उमेदच्या किंवा MSRLMच्या DMM, सगळ्या तालुक्याचे BMM आणि सर्व केडर आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या महिला भगिनी, सगळे पत्रकार बंधू ज्यांच्या माध्यमातून काल आपण पत्रकार परिषद घेऊन आवाहन केलं आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या विविध ग्रुपवर आणि सोशल मीडियावर त्यांनी हे कालच व्हायरल केलं, त्याबद्दल मी
आधी त्यांची खूप आभार व्यक्त करते आणि पुढचे 5ही दिवस त्यांनी अशा पद्धतीच्या या बातम्या प्रस्तुत कराव्या, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपण या सरसची माहिती जी आहे ती पोचवू शकू. यावर्षी आपण असं ठरवलं की दरवर्षी आपण निवेदक कोणीतरी घेतो या कार्यक्रमाच्या संचलनासाठी, सूत्रसंचलनासाठी. मात्र यावर्षी आपण ठरवलं की याच संस्थेचा किंवा MSRLMचा भाग असणाऱ्या व्यक्तीनेच किंवा महिलेनेच याचं सूत्रसंचलन करावं. त्याप्रमाणे आपण तशी सुरुवातही केलेली आहे. या ठिकाणी माननीय पालकमंत्री डॉक्टर उदयजी सामंत साहेब उपस्थित राहणार होते, पण अपरिहार्य कारणामुळे ते उपस्थित राहिले नाहीत. मात्र त्यांचं मार्गदर्शन, आशीर्वाद आणि नेहमीच आपल्या पाठीशी आहे, त्याप्रमाणे ते या 5 दिवसामध्ये एकदा तरी या ठिकाणी येऊन आपल्या सर्वांचं कौतुक निश्चितच करतील. आज या ठिकाणी सरसमध्ये नवीन काय असा प्रश्न मला विचारण्यात आला. तर जे पारंपरिक उत्पादनं किंवा ट्रॅडिशनल प्रॉडक्ट्स जे पूर्वापार म्हणजे उमेद किंवा MSRLM येण्यापूर्वीही जे बचत गट होते ते करत होते, की जी घरगुती उत्पादनं होती, लोणचे, मसाले, पापड या पद्धतीची, त्यांचा तर सहभाग आहेच, पण त्यांच्यामध्ये नाविन्य आलंय. म्हणजे कोणी आपल्या जो कोकणचा मेवा आहे, जांभूळ, करवंद, फणस, आंबा, याच्या आंबा पोळी, फणस पोळी आपण खाल्ली, पण त्याचे रोल एक आकर्षकरित्या आणि लो शुगर कंटेंट असलेले कोणी आणले आहेत. कोणी फणसाची भाजी वर्षभर टिकेल, की जी विनेगारमध्ये किंवा ॲसिटिक ॲसिडमध्ये न ठेवता केवळ हळद मिठाच्या साह्याने वर्षभर टिकेल अशी पॉलीपॅक करून आणलेली आहे. म्हणजे या ट्रॅडिशनल उत्पादनामध्येही वैविध्यता आणलेली आहे. त्याचप्रमाणे अनेक कलाकुसरीच्या वस्तू आहेत. आपल्याला दैनंदिन जीवनात लागणाऱ्या म्हणजे डोअरमॅटपासून तोरणापर्यंत किंवा घरगुती वापराच्या कपड्यांपर्यंतही वस्तू आहेत, गुरूड कामाच्या वस्तू आहेत. त्याचप्रमाणे आपल्या ज्या इतरही आहेत की जे इथं ठेवू शकत नाही, असं जसे आपली बांबूची नर्सरी असेल किंवा फार्म प्रोड्युसर कंपन्या ज्या आपल्या आहेत त्याचे प्रतिनिधित्व करणारे 4 स्टॉल या ठिकाणी आहेत, जेणेकरून उमेद अंतर्गत काय काय चालतं. केवळ बचत गट, ग्रामसंघ, प्रभाग संघ हे आपल्याला माहिती असतात, पण या फार्म प्रोड्युसिंग कंपनी किंवा क्लस्टर जे DICच्या माध्यमातून 2 आपल्याकडे मंजूर आहेत. गारमेंट क्लस्टर एक आहे आणि पॅकेजिंग क्लस्टर आहे. तर ते पॅकेजिंग क्लस्टर एकदा सुरू झाल्यानंतर जी उत्पादन आपण बनवतोय त्याला एक फॉर्मल पॅकेजिंगचं स्वरूप येईल, की जे आपल्याला मोठ्या बाजारपेठेमध्ये उमेद मार्ट जे आपलं ऑनलाईन आहे त्याच्यावर पण विक्री करता येईल. अशा पद्धतीचं एक चांगलं पॅकेजिंग आपल्या बचत गटाच्या महिलांनी केलेल्या प्रॉडक्टला करून मिळण्याची सोय आपल्याच जिल्ह्यामध्ये त्याद्वारे उपलब्ध होणार आहे. आणि हे दोन्ही क्लस्टर सध्या चिपळूण तालुक्यामध्ये MIDC एरियामध्ये होणार आहेत. आणि यातल्या ज्या फॉर्मल सँक्शन आहेत सगळ्या गव्हर्नमेंट लेवलच्या त्या झालेल्या आहेत. पॅकेजिंग क्लस्टरची तर जागा मिळून सुद्धा पुढची जी बांधणी आहे ती सुरू झालेली आहे. आणि अजून मला सांगायला आनंद वाटतो की राज्यस्तरावर किंवा राष्ट्रीय स्तरावर ज्या काही वेगवेगळ्या कॉन्फरन्स होतात, संवाद होतात किंवा स्पर्धा होतात प्रॉडक्ट्सच्या, तर त्यामध्ये आपल्याला नेहमीच अव्वल स्थान असतं. तसंच आपल्याला गेल्या वर्षी चिपळूणच्या हिरकणी जो बचत गट होता त्याला पहिल्या क्रमांकाचं, आधीच्या वर्षी दुसऱ्या मिळालं होतं, यावर्षी पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जे आहे ते त्या ठिकाणी मिळालेलं आहे. त्याचप्रमाणे मध्यंतरीच्या काळामध्ये गेल्या महिन्यामध्ये राष्ट्रीय स्तरावर NRLMच्या माध्यमातून संवाद झाला होता. त्यामध्येही आपले 2 तालुक्यातले गट हे साक्षी वाईंगणकर मॅडमच्या सोबत त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांनी सक्सेसफुली त्यामध्ये सहभाग नोंदवला. तर अशा पद्धतीने आपल्या ग्रामीण भागातील रत्नागिरी जिल्ह्यातल्या महिला या विविध क्षेत्र पादाक्रांत करत आहेत. तर आपण सगळ्यांनी या ठिकाणी हिरिरीने येऊन आणि या प्रदर्शनाला भरघोस प्रतिसाद देऊन त्यांचं प्रोत्साहन त्यांना देण्याची गरज आहे आणि त्यांचा उत्साह वाढवण्याची गरज आहे.
तर मी या प्रसंगी किंवा या निवेदनातनं आपल्या सर्वांना पुन्हा एकदा आवाहन करते की इथे पर्यटक तर भरपूर येतात. म्हणजे काल हे स्टॉल बांधणं आणि याची तयारी चालू होती तेव्हा सुद्धा अनेक जण भेट देऊन विचारून गेले कधी सुरू होणार, काय असणार या पद्धतीचा. आणि गणपतीपुळ्यातली गर्दी बघता पर्यटकांचा याला खूप मोठा प्रतिसाद मिळणार आहे आणि या दृष्टीने इयर एंडला वर्षाखेरीला आपण याचं नियोजन केलेलं आहे. या कार्यक्रमासाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सहभाग नोंदवला किंवा सहकार्य दिलं त्यांच्या सर्वांप्रती मी जिल्हा परिषद रत्नागिरीच्या वतीने ऋण व्यक्त करते. आणि यामध्ये सहभागी झालेले सर्व बचत गट जे प्रॉडक्ट विकणारे किंवा खाद्यपदार्थांचं सांगायचं राहिलं तर रुचकर पदार्थांची मेजवानी सुद्धा आपल्याला आहे. उजव्या बाजूला स्टेजच्या खाद्यपदार्थांचे स्टॉल आहेत. तर याचाही आपण सगळ्यांनी जरूर आस्वाद घ्या. आणि पुन्हा एकदा आपण सर्वजण इथे आलात आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. या महिलांचा उत्साह वाढवण्याचं काम आपण केलेलं आहे. तर सहभाग घेतलेल्या बचत गटांचं आणि या ठिकाणी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित असणाऱ्या आपल्या सर्वांचं पुनश्च एकदा मी मनापासून धन्यवाद व्यक्त करते आणि थांबते. थँक्यू. धन्यवाद मॅडम. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी आणि रत्नागिरी जिल्ह्याचे शिल्पकार यांचे मनोगत ऐकून आपल्याला भारी झालं ना? काही नाही होत. काही होत काही हॅलो मी त्यांना बोलले जाऊन येतं बोलला सगळ्या नाही 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 मम्मा